जय हिंद. नमस्ते विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा 2026 म्हणजे समर एक्झाम 2026च्या एफ-वाय बी-बी-ए सेमिस्टर 2 एन-ई-पी पॅटर्न म्हणजे 2024 पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कशा पद्धतीने भरावा, त्यानंतर विषय कोणकोणते निवडावे, ऑनलाईन फी कशा पद्धतीने भरावी याबाबत सविस्तर आपण माहिती घेणार आहोत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी सेमिस्टर फर्स्टचा पेपर दिलेला नाहीये आणि आता सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड दोन्ही द्यायचे आहे, त्यांनी परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत पण आपण सरतेशेवटी व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. परीक्षा फॉर्म भरण्याच्या 3 महत्त्वाच्या स्टेप्स आहे. सगळ्यात प्रथम परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरा. दुसरं, आपल्या सब्जेक्ट टीचर किंवा एच-ओ-डींकडून किंवा संबंधित महाविद्यालयाच्या प्रतिनिधींकडून फॉर्म तपासून घ्या आणि परीक्षा विभाग किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमधून तो फॉर्म इन्व्हर्ट करून घ्या. ही 2 नंबरची स्टेप्स. आणि 3 नंबरची स्टेप्स, लॉग इन करून आपण आपला परीक्षा फॉर्मची फी भरू शकता आणि त्याची जी काही प्रिंट आहे फी भरल्यानंतर ती महाविद्यालयाकडे जमा करायची. अशा 3 महत्त्वाच्या स्टेपच्या माध्यमातून आपल्याला परीक्षा फॉर्म भरायचा आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया परीक्षा फॉर्म कसा भरावा. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे एक्झाम सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे एक्झाम फॉर्म ऑनलाईन टॅब आहे. त्या टॅबवर क्लिक करा. खालती क्लिक केल्यानंतर इथे स्क्रोल करून तुम्हाला 1 ते 8 पद्धतीच्या लिंक तुम्हाला दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. इथे एक्झाम फॉर्मच्या डेट दिलेल्या आहे. यावरती क्लिक करा. इथे बघा सुरुवातीला टॉपला बी-बी-ए 2024 पॅटर्न दिलेला आहे. यामध्ये परीक्षा फॉर्म 13 मे 2026 ला सुरू झालेले आहे. परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम डेट विदाऊट लेट फी आणि लेट फीसह 20 मे 2026 ला दुपारी 4 वाजेपर्यंत असणार आहे. याच्यामध्ये जर का डेट वाढवली, तर आपण त्या संदर्भात माहिती तुम्हाला देणारच आहोत. ओके. सो या पद्धतीने आपल्याला परीक्षा फॉर्मची डेट या ठिकाणी दिसली असेल. ही टॅब काय करा, क्लोज करा. इथे प्रोसीड टू लॉगिन बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. इथे स्टुडंट प्रोफाइल सिस्टम दिसेल, खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंटमध्ये तुम्हाला क्रिएट अकाउंट आणि लॉगिन दिसेल. लॉगिन बटनावर क्लिक करा. जे विद्यार्थी सेमिस्टर फर्स्टचा परीक्षा फॉर्म भरलेले नाहीये आणि आता दोन्ही सेमिस्टरचा परीक्षा फॉर्म पहिल्यांदाच भरत आहे, तर त्यांनी स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट करून आपला अकाउंट क्रिएट करायचा आहे. त्यामध्ये स्टुडंट टाइप एक्झिस्टिंग करायचा आहे. एलिजिबिलिटी नंबर टाकायचा आहे. पी-आर-एन नंबर नो करायचा आहे. फॉर्म भरून माहिती भरायची आहे आणि कॉलेजकडून सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवायची आहे. त्या संदर्भात थोडक्यात मी पुढे माहिती देणारच आहे. इथे लॉग इन बटनावर क्लिक करा. जे ऑलरेडी सेमिस्टर फर्स्टचा परीक्षा फॉर्म ज्यांनी भरलेला आहे आणि आता सेकंड सेमिस्टरचा परीक्षा फॉर्म भरता आहे, त्या विद्यार्थ्यांनी इथं स्टुडंट सेक्शनमध्ये लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन बायमध्ये ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर आहे. जो तुम्ही सेमिस्टर फर्स्टचा परीक्षा फॉर्म भरताना यूज केला, तर तोच या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आता ऑलरेडी तुमच्याकडे मेल आयडी पण आहे, मोबाईल नंबर पण आहे. शक्यतो तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर हे ऑप्शन सिलेक्ट करा. सो तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. पासवर्ड एंटर करा आणि या ठिकाणी जो काही समोर तुम्हाला कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा एंटर करा आणि लॉग इन करा. आता काही विद्यार्थ्यांना मोबाईल नंबर माहिती आहे, पण पासवर्ड माहीत नसेल, तर त्यांनी इथे काय करा, फॉरगेट पासवर्डमध्ये जा. नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. मोबाईल नंबर एंटर करा. त्यानंतर कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन करा. त्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी काय केला जाईल, तुमच्या रजिस्टर मेल आयडी आणि मोबाईल नंबरला सेंड केला जाईल. दोन्हीपैकी कोणताही एक ओ-टी-पी टाका आणि नवीन पासवर्ड रिसेट करून तुम्ही या पद्धतीने लॉग इन करू शकता. आता आपण काय करूया, लॉग इन करूया. लॉग इन केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. इथे तुमचा एलिजिबिलिटी, पी-आर-एन नंबर, कोर्स नेम, पॅटर्न नेम, कॉलेजचा नेम, तुमचा कॉलेजचा पण कोड वगैरे या ठिकाणी दिसेल. स्टुडंटचं नेम, मदर नेम दिसेल. इथे ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला अपडेट ए-बी-सी आयडी किंवा अपार आयडी दिसेल. यावर क्लिक करा. ए-बी-सी आयडी आणि अपार आयडी या ठिकाणी नमूद केलेला जर का बरोबर असेल, तर काही अडचण नाही. पण जर का नमूद केलेला चुकीचा असेल, तर तुम्ही या ठिकाणातून अपडेट करू शकता. जर अपडेट ऑलरेडी असेल तर काही करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट एक्झाम फॉर्म बटनावर काय करा, लॉग इन करा. या टॅबवर क्लिक करा. लॉग इन केल्यानंतर इथे प्रोसीड बटन दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर इथे क्रिएट न्यू ॲप्लिकेशन टॅब दिसणार आहे ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्डला. तर क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करा. इथे तुमच्या स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशन दिसणार आहे. खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला नेक्स्ट आणि कॅन्सल असा टॅब दिसेल. नेक्स्ट बटनावर क्लिक करा. इथे बघा, फर्स्ट इयर बी-बी-एचे तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी जे काही सब्जेक्ट आहे ते या ठिकाणी येणार आहे. ओके. मी तत्पूर्वी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या सिलेबसकडे मी तुम्हाला घेऊन जातो आहे. ओके. आता तो सिलेबस कुठं बघायचा इथे तुम्हाला मी समोर दाखवतोय.
पण इथे सगळ्यात प्रथम तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. इथे तुम्हाला सिलेबस म्हणून टॅब दिसणार आहे. या टॅबवर क्लिक करा. खालती स्क्रोल करा. इथे रिवाइज सिलेबस अकॅडमिक इयर 2025 यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कंपल्सरी, नंतर फॅकल्टी ऑफ कॉमर्स मॅनेजमेंट, फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटी असेच तुम्हाला दिसून येतील. तर तुमची कॉमर्स अँड मॅनेजमेंट फॅकल्टी आहे. यावर क्लिक करा. इथे मॅनेजमेंट दिसेल त्यावरती क्लिक करा. इथे स्क्रोल करा. इथे बघा फर्स्ट इयर बी-बी-ए, बी-सी-ए वगैरे सर्व दिलेलं आहे. आपला फर्स्ट इयर बी-बी-एचा आहे. तर या ठिकाणी काय करा याला क्लिक करा. ओके. हा तुमचा सिलेबस या ठिकाणी डाउनलोड होईल. हा अपडेटेड सिलेबस आहे. कारण आता तुमचा पॅटर्न पण थोडा चेंज झालेला आहे. तर इथे तुमचे 22 क्रेडिटच्या संदर्भाने हा सिलेबस दाखवलेला आहे. इथे तुमचं बिझनेस अकाउंटिंग कंपल्सरी आहे. त्यानंतर इथं मेजर मॅन्डेटरी 5 आणि 6 मधला एक सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तुमचा मार्केटिंग विषय असेल तर यामधला हा विषय राहील. तुमचा जर का फायनान्स विषय असेल तर बिझनेस अकाउंटिंग राहील. ओके. या पद्धतीने तुम्हाला हे विषय असणार आहे. तर यामधून एक आणि यामधून एक असे विषय तुमचे ऑलरेडी सेमिस्टर फर्स्टच्या माध्यमातून इथं त्याच्या पुढचे विषय येणार आहे. त्यानंतर मायनर विषय तुमचा कंपल्सरी इकॉनॉमिक्स असणार आहे. नंतर ओईचे हे जे काही 2 विषय आहे ते आपल्याला ड्रॉप डाउन मधून सिलेक्ट करायचे आहे. नंतर व्ही-एस-सी-ई किंवा व्ही-ईसीचं जी काही टॅब आहे तर त्याला प्रॅक्टिकल आहे. त्याचं कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग आहे. त्याला 2 क्रेडिटला प्रॅक्टिकल आहे. नंतर एस-सी-सीचा सब्जेक्ट तुमचा बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट आहे. त्यानंतर इथं ए-ई-सीचा सब्जेक्ट आहे बिझनेस कम्युनिकेशन. त्यानंतर इथे व्ही-ई-सीचा सब्जेक्ट आहे डेमोक्रेसी अवेअरनेस, जेंडर सेन्सिटायझेशन आणि सी-सीचा एक सब्जेक्ट फिजिकल एज्युकेशन. हेच सब्जेक्ट तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये आले पाहिजेल. आता बघा इथे याच स्टुडंटचा जो काही सब्जेक्ट आहे बघा इथे बिझनेस कम्युनिकेशन ए-ई-सीचा सब्जेक्ट कंपल्सरी आहे. नंतर बिझनेस अकाउंटिंग कंपल्सरी आहे. बिझनेस इकॉनॉमिक्स हा कंपल्सरी आहे. फिजिकल एज्युकेशन सी-सीचा आहे. ह्या स्टुडंटनी एच-आर-एम स्पेशलायझेशन घेतलेलं आहे. त्याच्यामुळे इथं एक एच-आर-एम आला आणि दुसऱ्या ह्याच्यातून त्यांनी मार्केटिंग घेतला. म्हणून हे एक एच-आर-एम आणि एक मार्केटिंग सब्जेक्ट आलेला आहे. त्याच्यानंतर बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट हा एस-सी-सीचा सब्जेक्ट ॲज इट इज आला. त्यानंतर इथे व्ही-सीचा इथं डेमोक्रेसी अवेअरनेस आला. त्याला फक्त इंटरनल दाखवलेलं आहे. प्रॅक्टिकल किंवा एक्सटर्नल त्याची परीक्षा होणार नाहीये. नंतर कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग त्याचं इंटरनल आणि प्रॅक्टिकल आहे. त्याची विद्यापीठाची परीक्षा होणार नाही. ओके. तसंच इथं फिजिकल एज्युकेशन सी-सीचं दाखवलेलं आहे. त्याची फक्त इंटरनलच एक्झाम होईल. त्याची एक्सटर्नल होणार नाही. ओके. हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहे. इथे क्रेडिट मोजा. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18. इथं 18 क्रेडिट झाले. अजून किती क्रेडिट बाकी आहे? 4 क्रेडिट बाकी आहे. तर इथे या ओळीच्या सब्जेक्टमधून सिलेक्ट करायचा आहे. इथं सिलेक्ट ओई बटनावर काय करा? क्लिक करा. इथे तुम्हाला सायन्स आणि ह्युमॅनिटी फॅकल्टी दिसेल. तर तिथं सायन्स अँड टेक्नॉलॉजीला क्लिक करा. सब फॅकल्टीमध्ये सायन्स सिलेक्ट करा. त्यानंतर इथे सिलेक्ट कोर्समध्ये इथं बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स आणि बी-एस-सी रेग्युलर 2024 पॅटर्न आहे. तर इथे दोन्हींपैकी एक सिलेक्ट करा कारण आपल्याला 2 ओळी सिलेक्ट करायचं आहे. आपण या ठिकाणी बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स 2024 पॅटर्न घेणार आहे. त्यानंतर इथे बघा सिलेक्ट ओई सब्जेक्टमध्ये तुम्हाला शेवटचा सब्जेक्ट आहे ओई 155 सी-एस-टी ए-आय टूल्स फॉर बिझनेस जो आपल्या इथे सिलेबसमध्ये पण इथे तुम्हाला दाखवलेला आहे. मी थोडंसं झूम करून तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा इथं ओई 155 सी-एस-टी ए-आय टूल्स फॉर बिझनेस. त्याच्यामुळे हा आपला सब्जेक्ट आता या ठिकाणी बरोबर असलेला आहे. ओके. सो आता आपण एक ओई सिलेक्ट केलेला आहे. आता दुसरा ओई सिलेक्ट करायचा. पुन्हा तुम्ही सिलेक्ट फॅकल्टीमध्ये जा. तिथं सायन्स अँड टेक्नॉलॉजी सिलेक्ट करा. सब फॅकल्टीमध्ये सायन्स सिलेक्ट करा. नंतर सिलेक्ट कोर्समध्ये इथे तुम्ही बी-एस-सी रेग्युलर 2024 क्रेडिट पॅटर्न सिलेक्ट करा. त्यानंतर इथे ओईचा जो काही सब्जेक्ट आहे इथे बघा ड्रॉप डाउनमध्ये ओई 151 आय-टी-पी इंट्रोडक्शन टू Google ॲप्स. आता याच्यामध्ये ठिकाणी इथं फर्स्ट दिलेला नाहीये. बट ॲज पर सिलेबसनुसार त्याचा सब्जेक्ट कोड जो काही आहे ओई 151 आय-टी-पी ओके. इंट्रोडक्शन टू Google ॲप हा सब्जेक्ट बरोबर आलेला आहे. ओके. हा सिलेक्ट करा आणि या पद्धतीने तुम्हाला विषय घ्यायचा. आता काही जण इथे पहिल्यांदाच बी-एस-सी रेग्युलर 2024 घेतील. काही जण इथे बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स 2024 घेतील. तरी तुमचे विषय तुम्हाला या पद्धतीने व्यवस्थित सिलेक्ट करायचे आहे. ओके. तर इथे ओईचे आपण 2 सब्जेक्ट प्रत्येकी 2-2 क्रेडिटचे सिलेक्ट केले म्हणजे किती झाले? 4 क्रेडिट झाले. इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर काय करा आता? क्लिक करा. तुमची ₹2285 फी बरोबर आलेली आहे. खालती स्क्रोल करा. इथं प्रिव्ह्यू आणि कॅन्सल बटन दिसेल. तुमचे सगळे सब्जेक्ट तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये आले का नाही त्याची खात्री करा. खात्री झाल्यानंतर इथे चौकोन बॉक्स दिसेल त्यावरती क्लिक करा.
त्यानंतर इथे कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्ड बटन दिसेल त्यावरती क्लिक करा. इथे या पद्धतीचा ऑनलाईन एक्झाम फॉर्मचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. इथे ॲप्लिकेशन आयडी आहे, तुमचा कोर्स नेम बी-बी-ए, ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट, इन्व्हर्टेड स्टेटस पेंडिंग ॲट कॉलेज, चलन स्टेटस अनपेड, प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये इथं प्रिंट प्रिव्ह्यू तुम्हाला ब्लू कलरमध्ये आहे, ती तुम्हाला प्रिंट करता येईल. नंतर प्रिंट किंवा पेमेंटमध्ये पे ऑनलाईन बटन आता रेड कलरमध्ये आहे. ही तुमची सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप झालेली आहे. परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने, अचूक पद्धतीने भरणं. आता दुसरी स्टेप्स तुम्ही कॉलेजमध्ये या प्रिंट प्रिव्ह्यूची काय करा, प्रिंट काढा. आपल्या सब्जेक्ट टीचर एच-ओ-डींकडून तो फॉर्म चेक करा. तो बरोबर आहे याची खात्री झाल्यानंतर महाविद्यालयातील परीक्षा विभाग किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला भेटा. त्यांच्याकडून तो फॉर्म काय करा, इन्व्हर्ट करून घ्या. ओके. आता हा विद्यार्थी कॉलेजमध्ये गेला, भेटला. त्यांनी तो फॉर्म काय केला, इन्व्हर्ट केला. बघा इन्व्हर्ट करण्यापूर्वी इथं बघा इन्व्हर्टेड स्टेटस पेंडिंग ॲट कॉलेज आहे. आता इन्व्हर्ट केलं, तर इथं इन्व्हर्टेड स्टेटस काय झालं, इन्व्हर्टेड झालेलं आहे. आता चलन स्टेटस काय आहे, अनपेड आहे. ओके. त्याला आता चलन स्टेटस काय करायचं आहे, पेड करायचं आहे. इथे तुम्हाला लास्ट कॉलमला बघा प्रिंट किंवा पेमेंट दिलेलं आहे. तर या पेमेंटचं बटन काय झालेलं आहे आता ग्रीन कलरमध्ये झालेलं आहे किंवा ब्लू कलरमध्ये झालेलं आहे. तर या ब्लू कलरला काय करा, क्लिक करा. ओके. आता आपण ऑनलाईन फी कशी पेड करायची त्याची माहिती बघूया. सो इथे आपण पे ऑनलाईन बटनावर क्लिक केलं. या पद्धतीचं ऑनलाईन पेमेंट सिस्टम तुम्हाला दिसून येईल. इथे सिलेक्ट पेमेंट गेटवेमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र आहे. त्यावरती क्लिक करा. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट बटन दिसेल त्यावर क्लिक करा. नंतर लेफ्ट साइडला तुम्हाला सिलेक्ट पेमेंट मेथड आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यू-पी-आय, नेट बँकिंग, ई-एम-आय. आम्ही सर्वजण यू-पी-आय आयडी किंवा स्कॅनरच्या माध्यमातून पेमेंट योग्य पद्धतीने करू शकतो. सो इथे यू-पी-आय बटनावर काय करा, क्लिक करा. यू-पी-आय बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय येणार आहे, स्कॅनर एक येणार आहे. या स्कॅनरवर स्कॅन करा. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये Google Pay, PhonePe ओपन करा. हा क्यूआर कोड स्कॅन करा. तुम्हाला फी दिसून येईल. तेवढी फी काय करा, पेड करून टाका. ओके. तुम्ही तुमचा इथं क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर PhonePeला तुमचा पिन कोड टाकला, लगेच तुम्हाला काय करता येईल, पेमेंट सक्सेसफुल होईल. पेमेंट करत असताना कोणत्याही पद्धतीने बॅक साइडला येऊ नका. रेंजमध्ये राहा. चांगल्या पद्धतीने काय करा, नेटवर्क असेल तरच पेमेंट करा. ओके. सो इथे काय केलेलं आहे, तुम्ही पेमेंट केलेलं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट दिसेल. इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड दिसेल. चलन स्टेटस पेड दिसेल आणि प्रिंट किंवा पेमेंटमध्ये एक्झाम फॉर्मची प्रिंट तुम्हाला दिसून येणार आहे. ही प्रिंट काय करा, याच्यावर क्लिक करा. तुम्हाला 3 पानाचा फॉर्म दिसून येईल. त्यापैकी लास्ट पेज जे काही आहे, ते एक्झाम फॉर्म फी चलन असणार आहे. म्हणजे एक्झाम फॉर्मचा फॉर्म प्लस ही फी पेमेंट असे 3 पानांचा फॉर्म तुमचा डाउनलोड होणार आहे. तर याचे प्रिंट आउट काढा आणि तुमचे सब्जेक्ट टीचर किंवा एच-ओ-डींकडे तो फॉर्म जमा करायला विसरू नका. इथपर्यंत तुमचे फॉर्म भरण्याची सगळी प्रोसेस संपलेली आहे. आता जे काही विद्यार्थी सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंडचा दोन्ही एकत्रित फॉर्म भरणार आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करावं त्याची माहिती मी सांगतो. सगळ्यात प्रथम तुम्ही मी मगाशी सांगितल्या पद्धतीने अकाउंट काय करा, क्रिएट करून घ्या. त्याला एलिजिबिलिटी नंबर टाका. त्यानंतर कॉलेजमध्ये जा. कॉलेजच्या परीक्षा विभागाला कॉलेजच्या लॉगिनमधून सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवायला लावा. सब्जेक्ट ॲड रिक्वेस्टमध्ये तिथे तुमचं एक कव्हरिंग लेटर तयार करावं लागेल, ज्यामध्ये माननीय संचालक परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, विषय लिहायचा की सेमिस्टर 1 आणि 2 चा परीक्षा फॉर्म एकत्रित भरण्याबाबत. लिहायचं, माननीय महोदय, आमच्या महाविद्यालयातील एफ-वाय बी-बी-ए सेमिस्टर सेकंडमधील त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, त्याचा कंसात एलिजिबिलिटी नंबर लिहायचा. सदर विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रवेशित आहे, पण सेमिस्टर फर्स्टचा परीक्षा फॉर्म काही वैयक्तिक कारणास्तव किंवा आर्थिक अडचणीस्तव त्यांनी भरला नाही. आता उन्हाळी सत्र परीक्षा 2026 साठी सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंडचा या अभ्यासक्रमाचा परीक्षा फॉर्म सोबत भरायचा आहे. त्याची महाविद्यालयाचे प्रवेश या तारखेला आहे आणि त्याची उपस्थिती आतापर्यंत 75% 80% आहे. जी काही असेल ती तुम्ही त्या ठिकाणी नमूद करा. जर का तुमची प्रेझेंटी 75% पेक्षा जास्त असेल, तरच तुम्हाला दोन्ही सेमिस्टरचा एकत्रित परीक्षा फॉर्म भरता येणार आहे. ओके. सो हे पत्र तयार करा. खालती माननीय प्राचार्यांची सही घ्या. सोबत तुम्हाला सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंडला कोणते सब्जेक्ट तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये ॲड करायचे आहे, त्याचं एक लेटर तयार करा किंवा त्या एका A4च्या पेजवर ते सब्जेक्ट ॲड करा. त्याच्यावर परीक्षा अधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांची सही घ्या. असे 2 ते 3 पानांचं जे काही कव्हरिंग लेटर बनवलं त्याची स्कॅन कॉपी करा. 1 MBच्या आत त्याची पी-डी-एफ करा. ती पी-डी-एफ अपलोड करा. ड्रॉप डाउनमध्ये सब्जेक्टची लिस्ट दिसेल. त्यामध्ये फक्त सेमिस्टर फर्स्टचे सब्जेक्ट सिलेक्ट करा आणि रिक्वेस्ट पाठवून द्या.
तुम्ही रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ती 6 तास किंवा 12 तासाच्या आत ती रिक्वेस्ट अप्रूव्ह होते. झाली तर 5 मिनिटातही होते. अदरवाईज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व रिक्वेस्ट ह्या अप्रूव्ह केल्या जातात. रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्यानंतर स्टुडंटनी त्याचं लॉग इन करायचं आहे. प्रोफाइल डिलीट करायची आहे. तिथे स्टुडंट टाइप एक्झिस्टिंग सिलेक्ट करायचा. एलिजिबिलिटी नंबर येस करायचा. पी-आर-एन नंबर येस करायचा. पी-आर-एन नंबरच्या जागी कॅपिटल टी आणि एलिजिबिलिटी नंबर टाकायचा आणि प्रोफाइल पूर्ण भरून तुम्हाला परीक्षा फॉर्म व्यवस्थितरित्या भरता येणार आहे. ओके. काही अडचण असली तर माझा नंबर मी ड्रॉप डाउन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर तो तुम्ही त्यावरती कॉन्टॅक्ट करून मला सांगू शकता. मी तुम्हाला सविस्तर माहिती पुन्हा देईल. ओके. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरण्यात कोणत्याही पद्धतीची अडचण येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत येणाऱ्या परीक्षेचं जर का तुम्हाला परीक्षा फॉर्म, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे हॉल तिकीट याबाबत सविस्तर माहिती मिळवायची असेल, तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.